अनंत कोटी ब्रह्मनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज सद्गुरू परमपूज्य मर्यादा श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार मुद्रा। मागच्या व्हिडिओला जो प्रतिसाद तुम्हा सर्व सेवेकरी मंडळी व महाराष्ट्राच्या जनतेकडून आम्हास भेटला त्यासाठी तुमचं मनपूर्वक आभार। खरं तर व्हिडिओ बनवण्याचं कारण ज्या समाजात फिरत असलेल्या समाजविघातक व धर्मविघातक प्रवृत्ती आहे यांना लढा देणे असून यांना लढा देण्याचं काम अविरतपणे आम्ही स्वामी कृपेने ओम गुरुमाऊलीच्या कृपेने सुरू ठेवणार आहोत। विरोध करणे हा एक शब्द की फक्त आपल्याला कोणाला तरी विरोध करायचा आहे, मग त्याच्या मागची पार्श्वभूमी ते त्यांना नसते। फक्त कोणाला सुखवण्यासाठी, कोणाला संतुष्ट करण्यासाठी, आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी, समाजात नाव उंचवण्यासाठी, प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा प्रकारचा विरोध चांगल्या कामांनाही केला जातो। जसा दिंडोरी सेवा मार्गाला केला गेला, परमपूज्य गुरुमाऊलींना केला गेला, त्यांच्यावर आवाज उठवला गेला, चुकीच्या गोष्टीमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला गेला। का आणि कशासाठी याचं उत्तर जरी त्यांना विचारलं तरी त्यांना ते सांगता येणार नाही। ज्याला विचारलं त्यालाच ते धारेवर धरतील। अशा प्रकारचे लोक स्वतःला समाजसेवक म्हणून घेतात आणि ही समाजसेवेच्या नावाखाली समाजात जागरूकता तर काही निर्माण करत नाहीत, पण समाजाला संभ्रम निर्माण करण्याचं काम हे करत असतात, चुकीची दिशा देण्याचं काम हे करत असतात, बुद्धी भ्रष्ट करण्याचं काम हे करत असतात। असं काम करता करता ते स्वतःचंही नुकसान करत असतात, ती गोष्ट वेगळी आहे। त्यांचा स्वार्थ लपलेला असतो त्यांच्या मागे, तो स्वार्थ पूर्ण करण्यासाठी ते करतात, पण स्वार्थाच्या पलीकडेही जीवन आहे हे ते विसरून जातात। आणि स्वार्थापलीकडचं जीवन यांचं कसं जाईल हे देव जाणो, स्वामी जाणो। ज्या प्रकारचं कृत्य, समाजविघातक कृत्य त्यांनी जे केलेलं आहे, गुरुतुल्य असलेल्या परमपूज्य गुरुमाऊलींना बदनाम करण्याचं काम त्यांनी जे केलेलं आहे, याबद्दलची शिक्षा त्यांना स्वामी देणारच, यात कोणत्याही प्रकारचा प्रश्न नाही। पण एक सेवेकरी म्हणून समाजाशी आपली काही कर्तव्य आहेत, धर्माशी आपली काही कर्तव्य आहेत, या समाजात फिरणाऱ्या जनतेशी आपलं काही कर्तव्य आहे। म्हणून अशा प्रवृत्ती विरुद्ध लढा देण्याचं काम आम्ही करणार। आम्ही वस्तुस्थितीवर बोलणार, बाकीच्या लोकांसारखं तर्कावर बोलणार नाही। फक्त तर्क निर्माण करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणार नाही, लोकांना चुकीच्या दिशेने पाऊल टाकायला लावणार नाही, त्यांची बुद्धी भ्रष्ट करणार नाही। तर्क हा एक प्रकारे असा असतो की तो खरा निघेल की खोटा निघेल आपल्याला माहीत नाही, तो फक्त तर्क लावला जातो। पण ह्या तर्काच्या माध्यमातून जर भोळी बावडी जनता असेल, तिच्या डोक्यात काहीतरी चुकीच्या गोष्टी येत असतील, तर असा तर्क काय कामाचा। उद्या उठून तसं काही नसलं म्हणजे तुम्ही ज्यांच्यावर बोलले आहात त्यांची जेवढी पण काही इज्जत असेल ती गेली, याला उत्तरदायी तुम्ही आहात, तर याला उत्तर तुम्ही देणार आहात का? तेव्हा हे लोक लपून बसतील। पण आम्ही हा प्रयत्न त्यांचा सफल ठरू देणार नाहीत, कारण मी तुम्हाला पहिले सांगितलं, एक सेवेकरी म्हणून आमचं कर्तव्य या देशाविषयी आहे, या समाजाविषयी आहे। समाजात जागरूकता निर्माण करणे हे आमचं कर्तव्य आम्ही अविरतपणे करत राहू। आम्ही कोणाला घाबरत नाही। कोणतेही समाजसेवक असेल, राजकारणी असेल किंवा कोणी संघटना असेल, अशा चुकीचे कृत्य जे करतील त्यांना विरोध करण्याचं काम, लढा देण्याचं काम आम्ही अविरत करत राहू।
दिंडोरी सेवा मार्ग, श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, परमपूज्य गुरुमाऊली हे काय कार्य करत आहेत हे जगाला मला सांगण्याची गरज नाही, सेवेकरींना तर मुळीच सांगण्याची गरज नाही. सेवेकरींची जी श्रद्धा त्यांच्यावर बसली आहे याचमुळे, कारण गुरुमाऊलीने जे काम केलं आहे त्यामुळे अनेकांची प्रश्न सुटलेले आहेत, समाजातील अनेक प्रश्न सुटली आहेत, चुकीच्या गोष्टींना त्या ठिकाणी घाला घातला गेला. अशा प्रकारचं कार्य भूतन भविष्याती कोणी करेल असं आम्हाला वाटत नाही. पण तरी काही अज्ञानी काही ना माहिती घेता येतात, काहीतरी बोलायचं म्हणून बोलतात, काहीतरी अजेंडा पसरवतात. खरं तर यांची डोकं ठिकाणावर नाही आहेत. असले हे डोकं ठिकाणावर नसलेले लोक समाजाचं नेतृत्व करतात आणि त्यांच्या अंडर त्यांना मानणारे जितकेही लोक असतील त्यांची दिशाभूल करतात. खरं तर मला यांना एक प्रश्न असा विचारायचा वाटतो, हे करून तुम्ही तुमची राजकीय पुढे भाजले, समाजात नाव कमवलं, पण तरीही त्याच्यातनं तुमचं काही साध्य होणार नाही. मी जाहीरपणे सांगतो, तुम्ही स्वार्थापोटी हे करत आहात. हा स्वार्थ जरी जोपासला गेला, जरी पूर्ण झाला, पण त्यानंतर ज्या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत, जो रायता तुम्ही फेलला आहे, पसरवलेला आहे, त्याला तोंड देत देत तुमचं पूर्ण आयुष्य निघून जाईल. तुम्हाला देव जी शिक्षा देईल ती वेगळी, पण आजही तुमच्याकडे एक संधी आहे. जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आला असेल, त्या संधीचं सोनं तुम्ही करू शकता ऐकून. कारण आम्ही सेवेकरी कोणाचं चुकीचं व्हावं असं मनात धरत नाही, आम्हाला असं वाटतही नाही. आजपर्यंत आम्ही असा विचार कोणाबद्दल केला नाही. आम्ही देशासाठी सेवा करतो, देशातील प्रत्येक नागरिकाचं चांगलं व्हावं यासाठी सेवा करतो. या देशात अनेक चांगल्या गोष्टी व्हाव्या, चुकीच्या प्रवृत्तींना आळा बसावा, गोष्टींना आळा बसावा यासाठी सेवा करतो. सेवेच्या माध्यमातून देशरक्षणाचं काम करतो. सेवेला अध्यात्माची जोड, समाजसेवेची जोड देतो. त्यातून समाज उपयोगी असणाऱ्या अनेक गोष्टी करतो. एक माहितीपर व्हिडिओ या ठिकाणी बनवावा असं मला वाटलं, जो तुमच्यापर्यंत येईल, तुमचे डोळे उघडतील. तुम्ही जे काही पसरवत आहात याला कुठेतरी तुम्ही आळा घालाल, स्वतःचं परीक्षण कराल की आपण काय करून बसलो. दिंडोरी सेवा मार्गाचे उपक्रम याबद्दल मागच्या व्हिडिओत मी थोडीशी अशी माहिती दिली. आता पूर्ण माहिती देण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं. सेवेकरी याची गरज नाही, सेवेकरी पूर्णतः जाणून आहे. महाराष्ट्रातील जनता यांनाही माहीत आहे, पण काही ज्यांना माहीत नाही त्यांनी सुद्धा व्हिडिओ पूर्ण पाहावा. ज्या ज्ञानी लोक आरोप करत आहेत त्यांनी सुद्धा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा. दिंडोरी सेवा मार्ग हा फक्त आध्यात्मिक मार्ग नसून समाजात जागरूकता निर्माण करणारा मार्ग. गुरुमाऊलींचं ध्येय 20% अध्यात्म, 80% समाजसेवा. 80% समाजसेवेतून लोककल्याण, समाज कल्याण, देशकल्याण यासाठी सेवा असते, समाजोपयोगी गोष्टी असतील. अनेक प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी केल्या जातात. 18 विभागांची थोडीशी माहिती मागच्या व्हिडिओला दिली. 18 विभाग म्हणजे काय? गर्भसंस्काराचंच उदाहरण धरलं. मुलावर संस्कार हे गर्भात असतानाच व्हावे, योग्य असे व्हावे, म्हणजे तो पुढे जाऊन जन्मताच त्याच्यात अनेक गोष्टींचा
वावर असावा, चांगल्या गोष्टींचा वावर असावा. शिशुसंस्कारातर्फे तिची बुद्धिमत्ता वाढवावी यासाठी अनेक प्रकारचे या ठिकाणी सेवा असतील, उपाययोजना असतील, याचं मार्गदर्शन. बालसंस्कारामध्ये मुलांना शालेय अभ्यासक्रमासोबतच आध्यात्मिक ज्ञान, समाजाशी असलेलं त्यांचं नातं, देशाशी असलेलं त्यांचं कर्तव्य समजावून सांगणे, युवा प्रबोधनामार्फत समाजसेवक त्यांचा हातभार लागावा असे उपक्रम त्यांना देणे, देशहितासाठी लागणारे उपक्रम त्यांना देणे, योग्य मार्गदर्शन देणे, म्हणजे ते व्यसनाधीनतेकडे जाणार नाहीत, चुकीच्या मार्गाने जाणार नाहीत, चुकीच्या मार्गाने पाऊल टाकणार नाही, यासाठी करिअर मार्गदर्शन देणे, त्यांना निराशा येऊ नये म्हणून सेवेची गोडी त्यांना लावणे, सेवा मार्गातून त्यांना उत्कृष्ट आणि चांगला नागरिक घडवणे, अशा प्रकारचे काम हा सेवा मार्ग 75 वर्षापासून करत आहे, करतो आहे, करत राहील. त्याचसोबत कृषी महोत्सव येत्या 6 ते 10 फेब्रुवारी 2025 रोजी या नाशिक शहरात होणार आहे. त्याला सुद्धा तुम्ही सर्व सेवेकरी महाराष्ट्रीय जनतेने प्रतिसाद द्यावा, त्या ठिकाणी यावं. शेतकऱ्यांमध्ये कोणती जनजागृती त्या ठिकाणी घडवली जाते, कशा प्रकारे घडवली जाते, हे तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहावं. त्यात तुम्ही ज्ञानवान होऊन समाजात शेतकऱ्यांना चांगलं होईल असं ज्ञान त्यांच्यापर्यंत पोचवावं. पारंपरिक शेती कशी करावी याचं ज्ञान असेल, रासायनिक खतांचा वापर न करता शेती कशी करावी, पशुपालन कसं करावं, गाईचं महत्त्व, बैलाचं महत्त्व, दुभत्या जनावरांचं महत्त्व, त्याचसोबत शेतीसोबतच जोडधंदा कोणता करावा त्याचं मार्गदर्शन, अनेक तज्ज्ञांचे मार्गदर्शन या कृषी महोत्सवात होत असतात. त्याचे कोणतेही मूल्य त्या ठिकाणी घेतलं जात नाही. पृथ्वी तलावर हा एकच असा संप्रदाय पंथ आहे की ज्याच्यातर्फे या गोष्टी घेतल्या जातात. विवाह संस्कार विभाग असेल, विवाहाचे प्रश्न किती उच्च स्तराला पोचले आहेत. गरीब मुलांची विवाह, मुलींची विवाह विनामूल्य लावणे हा मार्ग हे काम करत असतो. शेतकऱ्यांची विवाह, शेतकऱ्यांच्या मुलांची विवाह, त्यांच्या मुलींची विवाह करण्याचं काम हा मार्ग करत असतो. IT विभागामार्फत अनेक प्रकारचे जे सायबर फ्रॉड हे घडत आहेत. डिजिटल युग आहे, डिजिटल युगामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी आपण ऑनलाईन पद्धतीने करत असतो. पैशाची देवाणघेवाण ऑनलाईन पद्धतीने करत असतो. जसे पूर्वी चोर होते, आता ऑनलाईन चोर आले. अनेक प्रकारच्या फ्रॉड संदर्भात माहिती या मार्गातर्फे लोकांमध्ये जनजागृती घडवली जाते. अनेक प्रकारचे मार्गदर्शन त्या ठिकाणी घडवले जातात. पर्यावरणाचाच विषय धरला, सीडवॉलचा उपक्रम या ठिकाणी या मार्गात घेतला जातो. पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक केंद्रातून सीडवॉल तयार होतात. बालसंस्कार केंद्रातील मुलं सीडबॉल तयार करतात. अनेक प्रकारच्या शाळांमध्ये जाऊन सीडबॉल तयार केले जातात. झाडे लावण्याविषयी त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण केली जाते. झाडे जगवण्याविषयी जनजागृती निर्माण केली जाते. अशा प्रकारचे उपक्रम या मार्गातर्फे पर्यावरणपूरक विभागातर्फे घेतली जातात. दुर्ग संवर्धन अभियानामार्फत गड किल्ल्यांवर जाऊन युवा सेवेकऱ्यांमध्ये त्यांचं महत्त्व, त्या ठिकाणी साफसफाई करणे असेल, अशा प्रकारची कामं युवा सेवेकऱ्यांतर्फे त्या ठिकाणी केले जातात. 18 विभाग या मार्गाचे त्याच्यामार्फत प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराज कार्य करत आहेत. हे मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलेलं आहे. ज्या ठिकाणी स्वामी अक्कलकोटला त्या ठिकाणी समाधी घेतली, पण स्वामींनी कार्य थांबवलं नाही. मानवी देहाला मर्यादा असतात म्हणून देह सोडला. पण दिंडोरी प्रणित सेवा मार्गातर्फे आजही स्वामी 18 विभागांच्या मार्फत कार्य करत आहेत.
हे 18 विभाग कोणी निर्माण केले? या समाजात अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स या 18 विभागामार्फत सोडवले जातात. अशी युक्ती कोणाला आली? याच्यावर काम कोणी केलं? समाजात सेवेकऱ्यांना संधी कोणी दिली समाजसेवा करण्याची? तर ते फक्त न फक्त परमपूज्य गुरुमाऊली यांनी. गुरुमाऊलींनी दिवस रात्र काम केली. या दिवस रात्र काम करण्यातून 18 विभाग उभे राहिले. त्यांनी विचार केला असता तर ते फक्त न फक्त प्रवचन करून या ठिकाणी राहू शकले असते, पण नाही. स्वामींचा सेवेकरी स्वतः स्वामी व्हावा, त्याने स्वतः या समाजात फिरून अज्ञानी लोकांना जे प्रश्न सोडवले पाहिजे, जे प्रॉब्लेममध्ये आहेत त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे, त्यांना योग्य मार्ग दाखवला पाहिजे. म्हणजेच तो स्वामींचा सेवेकरी होण्यात 100% यशस्वी होईल. स्वामी होण्यात तो 100% यशस्वी होईल. अशा प्रकारची संधी गुरुमाऊलींनी सेवेकऱ्यांना निर्माण करून दिली. पण ही लोक याच्याबद्दल माहिती घेत नाहीत. त्यांना याबद्दल माहिती घ्यायचीच नाहीये. कुठेतरी काहीतरी आलं की त्याला पकडायचं आणि जे दिसेल त्याच्यावर आरोप करायचे, अशी यांची प्रवृत्ती, अशी समाजविघातक प्रवृत्ती असेल, धर्मावर ताशेरे उडणारी, लांछन लावणारी प्रवृत्ती असेल, हिला लढा देण्याचं काम सेवेकरी नेहमी करत राहील. तो शांततेने बसलाय, पण तरी तो अनेक प्रकारची कामं करत आहे. तुम्ही असं समजू नये की तो काही करत नाही. पण या समाजात जागरूकता घडवण्याचं काम सेवेकरी हा पहिलेपासून करत आलेला आहे, करत आहे, करत आहे. गुरूंच्या एका शब्दासाठी सेवेकरी काही करू शकतो, पण गुरु कसा असावा? तर गुरुमाऊलींसारखा असावा. कधी स्वतःसाठी त्यांनी त्याचा उपयोग केला नाही. फक्त देशकार्यासाठी त्यांनी सेवेकऱ्यांना मार्गदर्शन केली, समाजहितासाठी मार्गदर्शन केली. आणि आज पृथ्वी तलावर फक्त महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राबाहेर, देशभरात आणि देशाच्या बाहेरही अनेक केंद्र उभी राहिली. केंद्र समाजाचं केंद्रबिंदू झाली. समाजाचं केंद्रबिंदू होऊन समाजातील इतर अनेकही काही प्रॉब्लेम्स असतील ते सोडवण्याचं काम केंद्रामार्फत केलं. याला आश्रम म्हणून बदनाम करण्याचं काम ह्या समाजविघातक आणि धर्मविघातक अशा काही ज्या वाईट प्रवृत्ती आहे त्यांनी केलं. कुठेतरी या प्रवृत्तींना आळा घालावा असं सेवेकऱ्याच्या मनात आलं. आता सेवेकरी जागरूक झालाय आणि सेवेकरी या धर्मविघातक, समाजविघातक, वाईट प्रवृत्तींविषयी लढा देणार आणि दिनभरपणे सेवा मार्गाचं काम 18 विभागांतर्फे करत राहणार. कोणी कितीही या ठिकाणी विरोध केला म्हणजे मार्गाचं काम बंद होईल असं नाही. खरं तर आम्ही तुम्हाला गृहीत धरत नाही. आजही मला अनेक सेवेकऱ्यांचे कॉल्स येऊन गेले, मेसेज येऊन गेले. त्यांनी सांगितलं यांना गृहीत धरू नका. खरं तर त्यांच्या मनात तुमच्याविषयी काही रिस्पेक्टच नाही. ते तुम्हाला गृहीत धरत नाही. पृथ्वीवर तुम्ही फक्त एक बोज आहात, जे अज्ञानाच्या अंधारात फिरत आहात, अज्ञानीपणे कोणावरी लांछन लावत आहात. पण मला प्रश्न पडतो की यांना लोक समाजसेवक म्हणतात कशाला? समाजाची सेवा फक्त कोणावर विरोध करून, कोणावर चुकीच्या आरोप करून केला जात असेल तर याला समाजसेवा तरी सेवेकऱ्याच्या भाषेत म्हटलं जात नाही. समाजसेवा काय याचं पूर्णपणे जे पण काही आहे ते मी तुम्हाला सांगितलं. 18 विभागाची माहिती दिली, काही विभागांची माहिती दिली. पण या समाजविघातक प्रवृत्ती लोकांना चुकीच्या मार्गाला नेण्यासाठी कोणत्या स्तरापर्यंत जाऊ शकतात याचं उदाहरण आम्ही काही लोकांच्या द्वारे बघितलं आहे. पण या महाराष्ट्रातील जनतेला माझं इतकंच सांगणं आहे की या लोकांच्या नादी तुम्ही लागू नका. मार्गामध्ये या, मार्गाचं काम बघा, मार्ग काय काम करतो आहे,
मार्गातर्फे किती काही गोष्टी या ठिकाणी पृथ्वीतलावर होत आहेत, चांगल्या होत आहेत, त्या बघा, उपक्रमामध्ये सहभागी व्हा. कोणत्याही प्रकारच्या अशा लोकांच्या नादी लागून स्वतःची बुद्धी भ्रष्ट करून घेऊ नका. म्हणजे जसे अज्ञानात फिरणार आहेत तशी तुमच्यावर वेळ येऊ नये, इतकं सांगण्या या व्हिडिओच्या मार्फत आहे. या समाजविघातक असेल, धर्मविघातक असेल, अशा वाईट प्रवृत्तींविरुद्ध आम्ही लढा देणं सुरू ठेवणार आहोत. याची सुरुवात आम्ही सेवेकरी म्हणून या ठिकाणी केलेली आहे. प्रश्न कोणताही असतो त्याला, जर तो चुकीचा असेल त्याला विरोध हा सेवेकरी करणार आणि चुकीच्या गोष्टींना ठेचण्याचं काम सेवेकरी अविरतपणे कार्यरत राहील. एवढंच तुम्हाला मी सांगतो. श्री स्वामी समर्थ.